ज्या शरद पवारांनी डॉक्टर पाटील आणि राणा पाटलाच्या टकुऱ्यावरचा दिवा 45 वर्ष हटू दिला नाही. किती? 45 वर्ष. मला तर वाटतंय की राणा पाटलाला शाळेत सुद्धा कवा हेडमास्टरनं मॉनिटर केलं नसेल. पण ह्या ठिकाणी माझंच मला लागायला का मला वाटलं मागून कोणतरी दिवसायली काही. आपल्याला कुठं सुख आहे, नशिबाला ऊनच आहे नेहमी. या घराला ती सटवायली होऊनच पाठवती, तुला जो आयुष्यभर झटच घ्यायची पाळी आहे की. आता दुसरी बाजू, ज्या पवार साहेबांनी ह्यांना 40-45 वर्ष मंत्री केलं, त्या पवार साहेबाची सत्ता गेली रे गेली की एका रात्रीत कमळाबाईकडे पळाली. तुम्हाला सांगतो, एका रात्रीत. ही इतिहास आहे का नाही? म्हणजे ज्याचं खोबरं त्याचं चांग भलं म्हणायचं, ही वृत्ती एका बाजूला, आणि निष्ठेनं प्रामाणिकपणे आपल्या पक्षाशी तुमच्या मताशी प्रामाणिक राहणारी वृत्ती दुसऱ्या बाजूला. निवड तुमची आहे बांधवा, निवड तुमची आहे. आणि कमळाबाईकडे जाताना सांगितलं का चाललोय? विकास करायचा आहे म्हणले. विकास, ही विकास तर शब्द असा आहे की जणू फ्रेम कडून ठेवावं म्हणतो तिची पोस्टर एखाद तयार करून. खरंच या कमळाबाईकडे जाणाऱ्या पुढाऱ्याला विकास करायचा होता का हो? खरं कारण सांगू का मी तुम्हाला? खरं कारण होतं 45 वर्ष मंत्रिपदाच्या काळात हाणलेला काळा पैसा ईडीच्या दाढीपासून वाचवायचा आहे म्हणून कमळाबाई, तिकडं जाऊन पदरात काही ना काहीतरी मंत्रिपद पडल म्हणून कमळाबाई, सत्तेचा वाटा चाकता येईल म्हणून कमळाबाई. ह्या दोन वृत्त्या, दोन प्रवृत्त्या त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. आता तिसरी बाजू मला तुम्हाला सांगायची. ती सारखं म्हणते की विकासावर बोला, विकासावर बोला. बोलू म्हणलं विकासावर, बोललंच पाहिजे. 45 वर्ष कॅबिनेट मंत्री असणाऱ्या पद्मसिंह पाटलाच्या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे हो? केंद्र सरकारनं देशातल्या दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली. त्या यादीत ह्यांच्या 45 वर्ष मंत्रिपदाचा काय फायदा झाला? तर अख्ख्या देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत धाराशिव जिल्हा कितव्या नंबरला आहे? 3ऱ्या. त्या टाळ्याचा दणका आहे. काल आंबेजवळ घेत 2-2 टाळ्या वाजवल्या. म्हणलं काय काय कामाला गड्या म्हणलं. अरकाश भाई हेनं तर त्याचं 45 वर्ष भागलंय. 45 वर्षाच्या मंत्रिपदामध्ये आपल्या जिल्ह्याची ही अवस्था. पण जी मंत्री म्हणून माणूस काम करत होता ती मात्र 2009ची खासदारकीची निवडणूक लढवताना स्वतःची इस्टेट जाहीर करावी लागती. आणि ती इस्टेट जाहीर केली तर लक्षात असं आलं की पूर्ण देशभरातले जी निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्याच्यात क्रमांक 3चा श्रीमंत खासदार कुठला? तर मंत्री राहिलेला डॉक्टर पद्मसिंह पाटील. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की 45 वर्ष मंत्रिपदाचा फायदा जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाच्या घराला झाला? ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि सदसद विवेक बुद्धीला जी वाटतंय ती उत्तर त्या ठिकाणी मनात न येईल तीच द्या. ही तिसरा. आता चौथं, विकास बोलू, विकासावर बोला. बिलकुल बोलू. आमचं 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. आम्ही मंत्री नव्हतो, पण सत्ताधारी पक्षातले मी आणि कैलास पाटील आमदार खासदार होतो. बांधवानो, 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष आमचं कोरोनामध्ये गेलतं. 1 वर्ष आम्हाला काम करायला संधी मिळाली. पण त्या 1 वर्षात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण धाराशिवला मंजूर करून घेतलं, चालू केलं. तुम्हाला वाटेल ह्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा फायदा काय? त्याचा फायदा असा आहे की आपल्यातल्या गोरगरीब माणसाला जर 3 लाख 4 लाख रुपयाचं ऑपरेशन करायचं असेल, 7 लाख रुपयाचं ऑपरेशन करायचं असेल तर घरच्या परिस्थितीमुळे त्याला करता येत नाही. पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सगळे तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं त्या गरीब माणसावर मोफत ऑपरेशन त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि दवाखान्यात होतंय. म्हणून तो ग्रामीण भागाच्या दृष्टीनं महत्वाचं होतं. आम्ही ते मंजूर करून घेतलं, चालू केलं. असंच एक मेडिकल कॉलेज आपल्या जिल्ह्यात 1983-84 मंजूर झालं. कुठं झालं? हळूच म्हणतंय निरूळ. तुम्हाला वाटेल तुळजापूरच्या बारूळच्या शेजारी निरूळ आहे काय की? निरूळ कुठं आहे? मला तुम्हाला विचारायचंय,
खरंच विकासाचा दृष्टिकोन असता, खरंच इथल्या लोकांबद्दल आत्मीयता असती, तर ती कॉलेज शासनाच्या मालकीचं जर धाराशिवला तयार केलं असतं 83ला, तर 83 पासून आज 2026 उजाडलंय. ती 17 वर्ष आणि ही 26 वर्ष, साधारणतः किती वर्ष होते? 42 वर्षात किती लोकांचे जीव वाचले असते हो, किती लोकांचे प्रपंच वाचले असते, किती लोकांचा त्याला लाभ झाला असता का नसता? पण बांधवानो केलं कुठं? निरूळ. आणि अजून गमत काय मामा, शितून दोघं तिघं उचलती ती, तिथं निहून नीट करते ती, आणि पुन्हा त्याला म्हणते हे केलं का नाही नीट? कशानं हा नव ह्याला? ही अवस्था आहे आपली. बरं, आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही शासनाच्या मालकीचं केलं. ती जी केलं ती शासनाच्या मालकीचं नाही. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, तेरणा कारखान्याच्या सभासदाची हाणलेली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, ज्या ट्रस्टचं मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील, मरुस्तोर सदस्य राणा पाटील, मरुस्तोर सदस्य अर्चना पाटील, मरुस्तोर सदस्य मल्लू पाटील. संपलं. मग नुसतं नाव ट्रस्टचं आणि कारभार एका कुटुंबाचा. माझं तुमच्या सगळ्याला जाहीर आव्हान आहे, आणि खास करून राणा पाटलाला आव्हान आहे. ती नाकातल्या नाकात शुद्ध बोलायचं तसलं नाही. मला त्यांना जाहीर विचारायचंय, 83 पासून ते 26 पर्यंत एवढ्या 42 वर्षाच्या काळात अख्ख्या धाराशिव जिल्ह्यात एक तरी गरीबाचं लेकरू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं उद्याच्या 7 तारखेपासून आणून दाखवा, तरच जिल्हा परिषदला मत मागा, नाही तर अजिबात मत मागू नका. अजिबात मत मागायचं नाही. एक दाखवा, एक माणूस नाही, एक विद्यार्थी नाही. 42 वर्ष झालं त्याचा लाभ घेते. का नाही? एक MBBSच्या ऍडमिशनला 1.5 कोटी रुपये मिळतात मामा. किती? 1.5 कोटी. 60 ऍडमिशन आहेत वर्षाच्या. 60 दीड 90 कोटी रुपये. सोयाबीनचा भाव पडलाय म्हणून ताण नाही, दुष्काळ पडलाय म्हणून ताण नाही, ऊस कोणच्या कारखान्याला जाईल म्हणून ताण नाही, कशाचा ताण नाही. आयतं घरी 90 कोटीचं पीक चालून येतंय. आणि असं एका वर्षाचं 90 कोटी, 5 9 45, 450 कोटी रुपये गोळा काढायचे, 7.5 कोटीची गाडी घ्यायची की इकडे इलेक्शन खेळायला आणि राजकारण खेळायला रिकामी झाली सगळी. हे तुमच्याच पैशावर कमवलेल्या ताकदीवर तुम्हालाच लाचार करायलाच, तुम्हालाच पैसे द्यायचे, त्याच्यावर पुन्हा निवडून यायचं, आणि निवडून आलं की पुन्हा 30 उद्योग करायचा. हे तुम्हाला मान्य आहे का? ही प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. ही सोडा सगळं, ही सगळं सोडा. पण जे इतिहास आहे ते ह्याच्यातलं जर काही चुकीचं असेल तर मला स्पष्ट सांगा. बांधवानो, ही वस्तुस्थिती आणि परिस्थिती आपल्या जिल्ह्यावर आणणाऱ्या लोकांना आज सुद्धा सत्तेची हाव सुटलेली नाही. आज माझी बायको मला भाकर घालून आणि माझी 2 लेकरं सांभाळून समाधानी आहे, पण त्यांच्या बायकोला समाधान नाही. त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या खुर्चीत बसल्याशिवाय. तुम्ही ठरवायचं की एक सामान्य घरातली गृहिणी त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले पाहिजे का, ज्याच्या 45 वर्ष ह्या जिल्ह्याला देशोधडीला लावलं, इथल्या प्रत्येक माणसाला पुण्यात जाऊन जगण्यासाठी जायला भाग पाडलं, त्या माणसाच्या बायकोला त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायचं. हे तुम्ही ठरवायचंय बांधवानो. ही तुमची निवडणूक आहे, तुमचा निर्णय आहे. इतकीच माझी कळकळीची विनंती आजच्या सभेच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला आहे. ही 3. चौथं, मला कायम म्हणते ती विकासावर बोला. रेल्वे ही खातं कुणाकडे असते? केंद्र सरकारकडे असते का राज्य सरकारकडे असते? त्याला सांगावं तेरच्या पाटलाला. 2014ला मोदी साहेबांनी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा केली. 14 पासून 19 पस्तोर एक दगड तरी लावला का हो त्या रेल्वे मार्गाचा? एक दगड तरी. 19ला मी खासदार झालो. मी खासदार झाल्याच्या नंतर लोकसभेत केलेली माझी भाषणं आजही युट्यूबवर उपलब्ध आहेत, लोकसभेच्या रेकॉर्डवर आहेत. मी केलेले प्रश्न उत्तर लोकसभेच्या रेकॉर्डवर आहेत. मी केलेला पत्रव्यवहार रेल्वे मंत्र्याचा रेकॉर्डवर आहे. मी पाठपुरावा करून सोलापूर, तुळजापूर, धाराशिवच्या रेल्वे मार्गाचं काम चालू झालं. तुळजापूर पासून धाराशिव पर्यंतच्या रेल्वे मार्गाचं इंजिन ट्रायल मार्च 2027ला पूर्ण होत आहे. ही काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं त्या ठिकाणी केलं. पण नारळाचं गटुडं पाटलाच्या हातात आहे.
जातंय ते कामावून फिरतंय की कुचा देतंय तिथं नारळाचा. अरे जी तुझं आहे ती तुझं का माझं ती बी तुझं तुझं ती बी तुझंच. बांधवानो ही दुसरं काम खासदार म्हणून. तिसरं 1976 ला आलिमको नावाची संस्था केंद्र सरकारनं तयार केली. काय काम होतं? ज्याला पाय नाही त्याला कृत्रिम पाय द्यायचा, ज्याला हात नाही त्याला कृत्रिम हात द्यायचा, ज्याच्याकडे कानानं ऐकू येत नाही त्याला कानानं ऐकायची मशीन द्यायची, ज्याला दिसत नाही त्याला स्मार्टफोन द्यायचा, स्मार्ट स्टिक द्यायची, ज्याला पायानं चालता येत नाही त्याला इलेक्ट्रिक सायकल, 3 चाकी सायकल. हे साहित्य ग्रामीण भागातल्या अपंग दिव्यांग बांधवाला मोफत वाटणारी ही संस्था ही कार्यरत आहे. 1976 पासून 2019 पर्यंत एकाही खासदारानं या योजनेचा लाभ आपल्या अख्ख्या जिल्ह्यात दिला नाही. मी पहिला खासदार आहे ज्यानं आलिमकोचं शिबिर घेतलं आणि 7 कोटी रुपयाचं अपंग बांधवाला साहित्य मोफत, एकही पैसा त्याचा खर्च न होता मी वाटप केलंय. ही माझं खासदार म्हणून काम. तिसरं बांधवानो, आपल्या सगळ्याला माहित असेल जंगली रमी कोण कोण खेळले. सगळी खेळली ती फक्त हात वर करून सांगत नाहीत. बक्कळ पैसे घालवलेत. काय काय लोकांच्या आत्महत्या सुद्धा या जंगली रमी ऍपच्या नादी लागून झाल्यात. ही वस्तुस्थिती आहे, मला माहिती आहे. आपल्या कावलदारा बावी मधल्या एका जीसीबी ड्रायव्हरनं, तुम्हाला सांगतो, त्या जंगली रमी ऍपवर एवढे पैसे हारले की सावकाराची भरती होईना म्हणून स्वतःच्या गरोदर पत्नीला विष देऊन मारलं, स्वतःच्या 3 वर्षाच्या लेकराला विष देऊन मारलं आणि स्वतः गळपास लावून आत्महत्या करून या माणसानं अख्खं कुटुंब संपवून टाकलं. ही वस्तुस्थिती आहे. फक्त जंगली रमी ऍप. बांधवानो, हीच विषय मी लोकसभेत घेतला, लोकसभेत मांडला. आपले माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना जाऊन सांगितलं की ही एक वालेलं एक उदाहरण आहे म्हणलं. असे शेकडो उदाहरणं महाग आहेत. शेकडो लोक आहेत ज्यांनी आत्महत्या केल्यात. कुणाचा प्रपंच अडचणीत आलाय, प्रपंच देशोधडीला लागलाय. काही करून केंद्र सरकारनं बघायची भूमिका घेऊन ये. केंद्र सरकारनं तातडीनं ह्याच्यावर बंदी आणायचा कायदा आणावा. ही मागणी ज्या अधिवेशनात मी केली त्याच अधिवेशनात 4च दिवसात केंद्र सरकारनं जंगली रमी ऍप ऑनलाईन गेमिंगचा कायदा बंद करण्यासाठी विधेयक आणलं, मंजूर झालं. आज ती जंगली रमी ऍप अख्ख्या देशातनं हद्दपार झाले. बांधवनं, हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरचा आहे. मला शेतकऱ्याला विचारायचं, तुमची निश्चिती झाली का नाही? अरे 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन आपण 3200 न 3400 न ऐकलं. जेव्हा आपल्याकडचं संपलं तेव्हा आता भाव गेला 4,000ला, 4,500ला. का गेलं 11,000चं सोयाबीन 3200ला? सोया पेंड आयात करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला म्हणून. बांधवानो, त्याच वेळेस मी लोकसभेत ह्याच्याबद्दल बोललोय की तुम्ही अदानीच्या सिमेंटचा भाव कमी पडू देत नाहो, मग आमच्या सोयाबीनचा भाव तुम्हाला कमी करायचा कोणी अधिकार दिला? आम्हाला देशोधडीला लावायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? हा विषय मी लोकसभेत मांडला. कांद्याची तीच परिस्थिती आहे, दुधाची तीच परिस्थिती आहे. 10-26-26च्या खात्याचं पोतं आधी कितक्याला येत होतं, आता कितक्याला आहे बघा तुम्ही. डीएपीचं पोतं आधी कितक्याला होतं, आता कितक्याला आहे बघा. युरिया घ्यायचा असेल तर 3,000 रुपयाची लिंकिंग आहे का नाही? मग नेमकं कवा निश्चिती होणार आहे? का फुकट सोयाबीन कायची पाळी आल्यावर? बांधवानो, इतकी दुरावस्था शेतकऱ्याची तर आहे की मला वाटतं त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. पण नेमकं गणित आणि घोडं कुठं मार खात आहे ती कळतच नाही. 5 वर्ष खचून शिवाय देते बटन दाय माझ्या टायमालाच काय भानगड होतंय की काय नाही की मला तर अजून कळालं नाही. काय नेमकं तुम्हाला वाटतंय? कारण लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार ही सर्वोच्च आहे. त्याच्याच माध्यमातून लोकप्रतिनिधीला धडा द्यायचं काम आपल्या माध्यमातून होत असते बांधवानो, आणि ते आपण करावं ही सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की मी लाईटची अडचण मोठी होती. RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. खासदार त्या जिल्ह्याचा त्याचा अध्यक्ष असतो. बांधवानो, आपली अडचण लक्षात घेऊन मी खासदार ज्या RDSSचा अध्यक्ष होतो त्याच्या माध्यमातून पळसप, ताकविकी, खानापूर, दारफळ, भाडाचीवाडी आणि वरुडा चौक ही 6 नवीन सबस्टेशन आपण मंजूर करून घेतली. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर रुईबर, तडवळा, टाकळी, बेंबळे आणि काकडे प्लॉट ह्या 4 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण मंजूर करून घेतले. तुमच्या येताना आता फिडर सेपरेशनच्या लाईनची कामं चालू आहेत.
एजी फिटर वेगळं आहे, गावठाण फिटर वेगळं व्हायलंय. लॉस रिडक्शनची कामं चालू आहेत, लिंक लाईनची कामं चालू आहेत. बांधवानो, पुढच्या 6 महिन्यात ते वर्षात ही सगळी कामं झाल्याच्या नंतर मला वाटतंय लाईटच्या बाबतीत कसलीही अडचण येणार. तिकडं का बघायला मग गाडी बघितली नव्हती? त्याला थांब म्हणा बाबा, झालं 5 मिनिटात उरकणार आहे आमचं. बांधवानो, ह्या पद्धतीनं कुठल्या विषयावर होतो? मला वाटलं गाडीकडेच ध्यान आहे का, इकडे बघावं तरी म्हणलं. लाईटची अडचण येणार नाही. 6 महिन्यात ती वर्षात पूर्ण कामं झाल्यावर कसलीच लाईटची अडचण येणार नाही. ही काम मी त्या ठिकाणी तुमचा खासदार म्हणून त्या ठिकाणी पार पाडलंय. त्याचबरोबर बांधवांनो, मला सांगायचंय की तेरगट आळणी तालुका जिल्हा धाराशिव ग्रामपंचायत मालकीच्या मिळकत क्रमांक 1304 मध्ये सार्वजनिक सभागृह बांधणं 10 लाख रुपये 22-23 मध्ये दिले. गाव अंतर्गत रस्ता जनसुविधेच्या अंतर्गत 5 लाख रुपये 21-22 मध्ये दिले. त्याचबरोबर 25-15 कुंभार गल्ली ते तौर गल्ली रस्ता 3 लाख रुपये, नेताजी कोरे ते युवराज मेत्रे रस्ता 3 लाख रुपये, आळणीतला गाव अंतर्गत रस्ता 7 लाख रुपये, पाझर तलाव क्रमांक दुरुस्ती 7,86,000 रुपये आणि तिथला गावठाणचा जी डीपी होता आळणीचा, ती आपण जी सिंगल पेजचा होता त्याच्यासाठी सुद्धा 4,28,946 रुपयाची तरतूद केली. असं जवळपास 40,14,946 रुपयाची कामं आळणीमध्ये केली. मला वाटते खेडच्या ग्रामपंचायतीचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. 3 वेळेस या ग्रामपंचायतीनं विशेष पुरस्कार जिंकलेत. मला खेडचं सुद्धा सांगायचंय. विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडप 7 लाख रुपये आमदार निधीतनं, केशवनगर हनुमान मंदिर 7 लाख रुपये आमदार निधीतनं, सापिका महादेव मंदिर ते विभीषण गरड सिमेंट रोड 6 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळेसाठी आरो प्लांट 4 लाख रुपये, खेड गावासाठी आरो प्लांट 5 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळेसाठी पेवर ब्लॉक 5 लाख रुपये, मातंग समाजासाठी सभा मंडप 7 लाख रुपये, हायमॅस्ट लांब 2 6 लाख रुपये, अहिल्यादेवी होळकर वस्ती केशवनगर 5 लाख रुपये आणि ओपन जिम व्यायामशाळा. बांधवानो, आरोग्य केंद्र दुरुस्ती 5 लाख रुपये, आरोग्य केंद्र सार्वजनिक बाथरूम 4 लाख रुपये, आरोग्य केंद्र निवारा शेड दुरुस्ती 10 लाख रुपये, दलित वस्ती निधी भीमनगर नाली सिमेंट रोड 10 लाख, भीमनगर स्ट्रीट लाईट 5 लाख, रमाई नगर सिमेंट रोड नाली 10 लाख, रोहिदास नगर सिमेंट रोड केशवनगर 10 लाख, साठे नगर गोडाऊन परिसर सिमेंट नाली 10 लाख, स्मशानभूमी पेवर ब्लॉक 5 लाख, शेत रस्ते नवीन अंगणवाडी बांधकाम 14 लाख, आळणी वाट शेत रस्ता 7 लाख, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती व नवीन दरवाजे बसवणे 30 लाख, सिमेंट बंधारा भारत गरड यांच्या शेताजवळचा 14 लाख, खामगाव खेड शेत रस्ता हरिभाऊ घोगरे ते भडाची वाडी आणि वरुडा वाट. त्याचबरोबर पुढचे मंजूर असलेली कामं दफनभूमी कुंपण 7 लाख, स्मशानभूमी विद्युतीकरण 10 लाख, रोहिदास नगर केशवनगर सिमेंट रस्ता 7 लाख, अहिल्यानगर होळकर वस्ती 7 लाख, सार्वजनिक मुतारी 14 लाख, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि ग्रंथालय 7 लाख, गावठाण अंतर्गत सिमेंट रस्ते 7 लाख. त्याचबरोबर खामगाव बांधवानो सभा मंडप बांधणं 7 लाख, गावांतर्गत रस्ते 8 लाख, अमर शिनगारे ते सतीश गायकवाड रस्ता 3 लाख. आता सगळं वाचत बसण्यापेक्षा एकट्या खामगावची 1,10,00,000 रुपयाची कामं त्या ठिकाणी केलेत. यादी माझ्याकडे आहे. कौडगाव 22 मध्ये सुद्धा 7-7 लाख रुपयाचं 2 सभा मंडप त्या ठिकाणी आपण त्या दिलेले आहेत. ही का सांगितलं? ही कावा मी सांगत नव्हतो. आई म्हणाली इकासावरच बोला, इकासावर म्हणलं इकास, चल म्हणलं करू इकास. हे केलंय. कुणाला यादी पाहिजे असेल तर जाहीर आहे, कुणाला बघायचे असेल तर तयार आहे माझी. बांधवानं ही केलंय, आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय आणि ती सुद्धा विरोधी पक्षात राहून केलंय. विरोधी पक्षात राहून केलंय. तुमचे प्रश्न असेल, आधीच्या खासदाराला काय शपथ घालत होतो का बोलला फिरलास तर पाडीन म्हणून? का बोलत नव्हते हो? कैलास दादाची भाषणं तुम्ही ऐकलेत विधानसभेतली? कुठले प्रश्न तुमचे मांडायचे ठेवले आम्ही? टेंभुर्णी पासून लातूरचा जे हायवे चौपदरीकरण होता विरोधी पक्षातच होतो ना, मंजूर करावं लागलं का नाही? केंद्र सरकारच्या बापाला मंजूर करून घेतलं. आपल्यात धमक असेल ना, आपल्यात, आपण आयुधाचा वापर करून मंजूर करून घेऊ शकतो. 1 वर्षात चौपदरीकरण होतंय तुमचं 13 पासून टेंभुर्णी रस्त्याचं.
मी किमान 10 वेळेस तरी तारांकित प्रश्न उपस्थित केले असतील. बांधवानो, ही सगळी कामं आम्ही केली आणि उद्याची जिल्हा परिषद सुद्धा आपल्या जिल्ह्यात 500 वर्ग खोल्याची आवश्यकता आहे. 500 लेकरं उघड्यावर बसती ती, झाडाच्या खाली बसती ती. 500 वर्ग खोल्या पहिल्या झूट आपण जिल्हा परिषद ताब्यात आल्या त्या ठिकाणी करणार आहेत. दुसरं, आपल्याकडे माहित असेल सेमी इंग्रजी शिकवलं जायचं जिल्हा परिषदच्या शाळेत, ती बंद केलं गेलंय. ज्या दिवशी आपल्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष बसत्याल खुर्चीत, त्या दिवशी आपण या ठिकाणी सेमी इंग्रजी जिल्हा परिषदच्या शाळेत पूर्वीप्रमाणे चालू करणार आहेत. आपल्याला माहित असेल गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शेतकऱ्यासाठी आहे, पण शेतमजुराला असली कुठलीही अपघात विमा योजना नाही. भाई उद्धवराव दादांच्या नावानं जिल्हा परिषदच्या माध्यमातून शेतमजूर आणि असंघटित कामगारासाठी आपल्याला विमा योजना आणायची आहे, ज्याच्यात शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यावर जसं अर्थसहाय्य मिळतंय, मदत मिळते, त्याच पद्धतीने मदत आपल्याला शेतमजुरासाठी द्यायची आहे. ह्याच्यासाठी जिल्हा परिषद आणायची आहे. महिला बचत गट असतील, त्यांनी उत्पादित केलेला माल त्याला तुम्हाला मार्केटिंग चेन उपलब्ध करून द्यायची आहे. त्याचबरोबर आरोग्य असेल, रस्ता असेल, ह्या सगळ्या बाबीसाठी जिल्हा परिषद पाहिजे. मला माझ्या बायकोला खुर्चीत बसायला जिल्हा परिषद नको आहे. बांधवानो, ह्याचा निर्णय आता उद्याच्या 7 तारखेला तुम्ही घ्यायचा आहे. काय नेमकं आमच्यात कमी आहे ती तरी सांगा. फक्त आमच्याकडे काय नाही, फुकटचा हाणलेला दामोजीराव नाही. आता नाही म्हणून द्यायचा कुठून? पण एक सांगतो की त्या पैसा नसण्याचा परिणाम आम्हाला आत्ताच नगरपालिकेला थोडा सोसावा लागला. लोकसभेला 24 लाख लोकांचा मतदारसंघ असतंय आणि तिथं मी आहे. इथं नगरपालिकेला 3200चा मतदारसंघ आणि 3200 पैकी मामा 3200ला अंगठ्या सोन्याच्या, कशाला बोंबलायला आम्ही येतो का निवडून? गेलं आमचं, नाही आला आम्हाला अपेक्षित यश. आणि नगरपालिका आल्या आल्या त्या मल्लू पाटलाचं इमान जी हवेत गेलंय ती खालीच यायला तयार नाही. आता काय म्हणे, जिल्हा परिषदला सत्ता आणून दाखवा, मी माझं नाव बदलतो मल्लू पाटील. आता पोराचं नाव बदलायची काय तरतूद आहे मामा? हाय का काय तरतूद? पुरीचं नाव बदलतंय, लग्न होऊन गेलं तर सासरची मंडळी बदलून ठेवती ती, मग ह्याला घर जावं करून पाठवायचं कुठं? आणि पाटील, मल्लू पाटील 2014ला आपले आजोबा 2.5 लाख मतानं लोकसभेला पडलेत. 2019ला आपले पप्पा 1,29,000 मतानं लोकसभेला पडलेत. आणि मम्मीनं दोघाचा रेकॉर्ड मोडलाय 3,29,000. हा, एक नगरपालिकेत हवेत जायचं नाही म्हणाव. 3 तुम्हाला लोकसभेला लोकांनी पराभव चारलेला आहे आणि तू आम्हाला जिल्हा परिषदचं चॅलेंज द्यायच्या ऐवजी मीच तुला चॅलेंज देतो. आता आजोबा झालंय, पप्पा झालंय, मम्मी झालंय, 29ला तूच ये म्हणाव, मीच आहे गाड्या म्हणाव. 2029ला ये म्हणाव, दम असेल तर चल दाव म्हणाव. इथं कुठं लागला ग्रामपंचायत नगरपालिका लोडून भूषण आणायला म्हणाव, ये म्हणाव माझ्या बरोबर, मग तुला सांगतो काय असतंय ती काम. आणि मला दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतंय की आम्ही काम करतो, शेतकऱ्याचा डीपी दिला, ती म्हणते ही काय खासदारचं काम आहे का? आता तुमच्या शेतात ऊसाचं बियाणं आणून टाकलेलं असतंय, रोजगारी असते, तर तुमची एक काकरी बी भिजायची राहिली तर पोट आग पडते का नाही हो? जर डीपी जळाला किती आग पडती? कांद्याचं रोप आणून ठेवलं, रोजगाराचा रोजगार बुडतंय का नाही? आता त्या शेतकऱ्याकडे माझा नंबर आहे, ती बिचारा मला फोन लावते, मी डीपी पोच करतो. हे जे बीचं म्हणा म्हणते ही काय खासदाराचं काम आहे का? आता ज्याच्या शेतात कायम याडे बाबळे आहेत त्याला काय कळणार आहे बियाणं हातरल्यावर काय दुखणं असतंय? ती काय कळणार आहे? ही वस्तुस्थिती आहे का नाही? बांधवानो, माझा नंबर गुराख्याकडे बी आहे. गाय आजारी पडू द्या, म्हैस आडोजी पडू द्या, आपल्याला फोन लावतोय, आपण पाठवतो डॉक्टरला. ती म्हणते ती खासदाराचं काम आहे का? इष्टीत बाईला जागा मिळाली नाही, माझ्या भगिनीला तरी फोन लावते, तिच्याकडे बी नंबर आहे माझा. मी काय म्हणतो, माझा 24 तास मधला 24 तास वेळ तुमच्यासाठी आहे आणि मी ती दिलाय. माझं म्हणणं आहे की पगारीनं माणसं ठेवून तरी तेवढा वेळ देऊन दाखवा ना म्हणाव. माझे इतकं काम कर, मी 24 तास देतो तर तू 48 तास कर ना म्हणाव. आणि पुढे जाऊन मला विचारायचंय, आता निवडणूक लागली लोकसभेची, गुराख्याचं मतदान लागतंय का नाही हो? शेतकऱ्याचं मतदान लागतंय का नाही खासदाराला? का म्हणतंय नाही नाही तू टाकू नको, त्याच्या पाया पडायचं वकूत येतंय की निवडणुकीत? मग मतदान लागतंय आणि काम करायला दुखतंय का?
बांधवानो, मी करत आलोय, करत राहणार आहे. आणि मला ज्या टामी हिनवणाऱ्या माणसाला मला एकच उत्तर द्यायचंय की ह्या ज्या टामीनच तुमच्या मम्मीला 3,29,846 मतानं पाडलंय. हा, ती एवढी मस्ती करायची नाही म्हणा. पैशाच्या जीवावर आमच्यासारखं लढबर म्हणावं बिगर पैशाचं, मग तुला मानताव म्हणावं. एकही पैसा न खर्च करता फक्त लोकांच्या मतावर मतं टाकू द्यायचे. एक निवडणुकीत यश आलं तर नावाचा ओमराजे ठेवणार नाही. बांधवानो, इथं जातीचं लागतं, येरागावळ्याचं काम नाही. आज माझी आपल्याला इतकीच विनंती आहे की मुन्ना खटावकर, कुठं आहे मुन्ना, ह्याच्याकडे बिच्याकडे पैसे नाहीत. आता पुढून तूर धुडगूस आहे. साक्षात ताई म्हणल्यावर काय तुम्हाला सांगितलं हिशेब कसा आहे. ती 90 कोटी रुपये सालाला आहेत, ती बी बिगर कष्टाची आहेत. वाटायला कुणाच्या बापाचं काय जाणार आहे? ह्याच्याकडे आहे का? ह्यानं संत गोरबा काकाच्या मंदिराला ब वर्ग मध्ये जी झालंय, जी संत गोरबा काकाच्या डोक्यावरची पत्र निघाले, त्याचं श्रेय मला वाटतं मुन्ना खटावकरला दिलं पाहिजे. आपण ह्या लेकरानं केलंय, ह्या लेकरानं केलंय. काय कमी आहे हो? सरपंच झालं ती सुद्धा बघवलं नाही. बांधवानो, तिथं सत्तेचा वापर करून ह्यांना अपात्र केलं. आज तुम्हाला सांगतो की त्यांच्या मंडळीचा आज या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला आहेत. मी जसा 24 तास काम करतोय त्याच्या पुढे एक पाऊल पुढे जाऊन काम करणारा माणूस आहे. मतदान टाकणार का नाही एवढं सांगा मला फक्त तुम्ही. आता ह्याच्यासाठी मत मागायलोय मी, ह्यांच्यासाठी मागायलोय, या गरीबासाठी मागवलोय. आणि होऊ द्या ना एक नवीन सुरुवात, जाऊ द्या संदेश. पैशाच्या जीवावर राजकारण करणारी माणसं अनेक आहेत बांधवानो. त्याला संदेश द्यायचं तुमचं काम आहे की आमच्यासाठी 24 तास जी राबल, आमच्यासाठी 24 तास जी कष्ट घेईल, त्याच्याच पाठीगा आम्ही राहू. ह्या पद्धतीनं तुम्ही संदेश देणं गरजेचं आहे. मी तर म्हणतोय, पैशासाठी पैसे वाटून जर कोण तुमचं मत घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधातलंच बटन दाबणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही वाचवण्याचा प्रकार आहे. आता निर्णय तुमचा आहे, तुम्ही त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि मला विश्वास आहे की खटावकर ताई असतील, आपल्या वीर ताई असतील, त्याचबरोबर पांगरकर असतील, तिन्हीची चिन्ह काय आहे का नाही? जागाव का नाही? आणि मशनीत कुणाचा बाप गोळ घालीत नाही. सकाळी 50 मतं तुमच्या देखत टाकून दाखवतेत आणि टाकलेली मतं त्यात ज्याला दाबलंय त्याला गेलंय का नाही ती बी उघडून दाखवतेत. तेवढं बघायचं. संध्याकाळी मशीन मतदान झाल्यावर पॅक करताना त्याच्यावरचा सिरियल नंबर लिहून घ्यायचा आणि मतमोजणीला आल्यावर तीच मशीन मोजणीला आली का एवढी खात्री करायची. एवढ्या 3 गोष्टी केल्यावर कुणाचा बाप मशनीत गोळ घालू शकत नाही. कावा जुना होता टाळ्या. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आता पटेल असं सांगतो, मोदी साहेबाला सगळ्यात महत्वाची निवडणूक कोणची होती? मग नगरपालिकेला गोळ घातला असता का लोकसभेला घातला असता? मग लोकसभेला घातला असता तर पटलं का आता तरी? ह्याच्यावर द्या टाळ्या. आता तुम्ही मशनीला जर नाव ठेवलं तर म्हणते आईला असं बी त्यांना आपल्याला टाकलं तर त्यांना चाललं, मग त्यांनाच टाकू म्हणतील. होईल का नाही? असं गैरविश्वास होईल का नाही? बरं, आपल्याला उद्या मशनीवरच मतदान करायचंय. त्याच्यामुळं करत असताना गैरविश्वास पसरू नका. मतदान करताना बी शांततेत करा. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्याच्या घरात मंत्रीपद आहे, ज्याच्या घरात खासदारकी आहे, ज्याच्या घरात आमदारकी आहे, बरी 1-2 दिवसाची नाही, 40-45 वर्षापासून कायम, आणि तिथून पुढं बी मला वाटतं 60-70 वर्ष तर असेल, एवढं सगळं आपल्या घरात असताना सुद्धा त्याच घरातल्या माऊलीनं जिल्हा परिषदची सुद्धा निवडणूक लढवावी का हो? लढवावी का? म्हणजे डॉक्टर पाटलाच्या घराला जर सोडलं तर दुसऱ्याला कुणालाच अक्कल नाही का? सगळी बी नाकली आहे ती का? कुणालाच काही समजत नाही का? मला आपल्या माध्यमातून त्यांना इतकंच विचारायचंय की 2007 सालापासून मी या सक्रिय राजकारणात आहे. 2007 ला तुम्हाला आठवत असेल, आपल्या गोदावरीताई केंद्रे यांना आपण जिल्हा परिषदचा अध्यक्ष त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं आपण केलं होतं. त्या 2007 पासून ते आज 2026 पर्यंत जेवढ्या बी जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत माझ्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीनं निवडणूक लढली नाही. आणि त्याच्या उलट
राणा पाटलाच्या घरातल्या एकाही व्यक्तीनं कुठलीही निवडणूक सोडली नाही. ही पटते का माझं? बरं, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या निवडणुका का महत्वाच्या आहेत? तुम्ही स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं नेतृत्व सुद्धा कुठून तयार झालं? बाबळगावच्या सरपंच पदापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत गेले. ग्रामीण भागातलं सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व तयार व्हायची ही निवडणूक आहे. मग अशा परिस्थितीत माझी भूमिका अशी आहे की स्वतःच्या एकट्या घराचं राजकारण चालवण्यापुरतं मला वाटतंय ही राजकीय जीवन असता कामा नये. राजकारण हे सर्व समावेशक असलं पाहिजे. ह्या क्षेत्रातल्या ज्या माणसाला चांगलं कळतंय, ज्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला शेतकऱ्याबद्दल जाण आहे, अशी माणसं सुद्धा या राजकीय क्षेत्रात असली पाहिजे. आणि सगळ्याचं मिळून फक्त एकट्या ओमराजेचा बायको, ओमराजेचा भाऊ, ओमराजेच जी काय असेल ती एकट्याच कुटुंबाचं राजकारण त्या ठिकाणी चाललं ना पाहिजे. ते सर्वसमावेशक राहिलं पाहिजे. ह्या मानसिकतेतनं राजकारण करणारे आम्ही एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला खासदारकीची निवडणूक लागली, कोण उभा? एवढं का टेन्शन मध्ये? खेड मध्ये बॉम्ब पडणार आहे पुढच्या तासात. अरे कोण लढतंय? अर्चनाताई पाटील. आमदारकी लागली राणा पाटील. आता भारतीय जनता पार्टीचं मला कौतुक वाटलं होतं, त्यांनी जाहीर केलं की आम्ही आमदार खासदाराच्या घरात तिकीट देणार नाहीत. त्याचा संदेश घेऊन बसवराज पाटलांनी त्यांच्या मुलाला तिकीट घेतलं नाही. इथं सुद्धा मोठा गाजावाजा केला गेला की कार्यकर्त्यासाठी साक्षात माऊलीची महागार. मला वाटते भगतसिंग जेव्हा फाशीवर चढले असतील त्यावेळेस सुद्धा त्याचा एवढा गावगावा केला नसेल, कारण प्रामाणिकपणे ज्याला बलिदान द्यायचंय ती बलिदान देतो. त्याच्यापेक्षा जास्त गावगावा त्या ठिकाणी माऊलींचा केला गेला की माऊली आता माघार घ्यायला लागल्यात आणि कार्यकर्त्याला निवडणूक लढवायला लागल्यात. पण बांधवानो, असं असताना निवडणुकीच्या विड्रॉलच्या दिवशी मात्र परत कार्यकर्त्याला सतरंजी हातात देऊन माऊली निवडणूक लढवायला आल्याच का हो? इतका हव्यास का? मला आपल्याला विचारायचंय की मी घराणेशाहीबद्दल भाषण केलं, मी भाषण केलं तसं वागलो बी बांधवान. मी धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचा आमदार होतो. तुमच्या आशीर्वादानं मी खासदार झालो. पण माझ्या विधानसभेच्या जागेवर ना माझा भाऊ उभा टाकला, ना माझी बायको उभा टाकली, ना माझी आई उभा टाकली. कैलास पाटील नावाचं शेतकऱ्याचं लेकरू एकदा सोडून दोनदा आमदार करायचं काम या कळंब आणि धाराशिव विधानसभा मतदारसंघात आपण केलं. आणि हीच बाजू जर तिकडं असती तर केलं असतं कैलास पाटलाला आमदार? मग एक बाजू ही आहे आणि दुसरी बाजू तुमच्या समोर आहे. तुम्ही निवडा आता कोण निवडायचं ती. आणि मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही जिल्हा परिषदची निवडणूक का लढवायला लागला तर आमची भगिनी कीर्तिमाला खटावकर सामान्य कुटुंबातली भगिनी जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या खुर्चीत बसावी ह्या भावनेतनं आम्ही निवडणूक लढवायला आहोत. आणि ती का निवडणूक लढवायला लागलेत? माझी बायको खुर्चीत बसली पाहिजे, माझी बायको खुर्चीत बसली पाहिजे ह्या भावनेतनं ती निवडणूक लढवायला लागलेत. आता मला इथं बसलेल्या माणसाला सवाल आहे की तुम्ही मतदार हाव का गुलाम हाव घराण्याचं, एवढं ठरवायचा निर्णय उद्याच्या 7 तारखेला तुम्हाला घ्यायचा आहे. निर्णय तुमचा आहे बांधवांनो. ह्या पद्धतीनं आपण जर स्वाभिमानी मतदार असो तर मला वाटतंय घराणेशाहीला धडा द्यायचं काम मतदारांनी त्या ठिकाणी करणं नितांत गरजेचं आहे. बरं, ही एक बाजू झाली, ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू मी त्यांचे पोस्टर सुद्धा बघतोय. डॉक्टर पाटील, राणा पाटील, अर्चनाताई पाटील आणि मल्लू पाटील. संपला विषय. ही एक बाजू. दुसरी बाजू बांधवानो, उद्धव ठाकरे साहेबांनी मला 1 वेळेस आमदार आणि 2 वेळेस खासदार व्हायची संधी दिली. ही निवडणूक ज्यांच्या आशीर्वादामुळे मी त्या ठिकाणी जिंकू शकलो, ज्यांच्या उमेदवारीमुळे मी जिंकू शकलो. हा पक्ष 2022 ला फुटला. पक्ष फुटल्याच्या नंतर जर मी त्या बाजूला गेलो असतो तर 100 कोटी रुपये मिळाले असते. त्या बाजूला गेलो असतो तर पद मिळालं असतं. त्या बाजूला गेलो असतो
तर मला वाटतंय सत्ता मिळाली असती. पण बांधवानो, तुमच्या मताशी कुठेही बेमानी न करता आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या विश्वासाला कुठेही गद्दारी न करता कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या नावाला कुठेही डाग लागणार नाही.